उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आमचा काही आक्षेप नाही. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. एका मॅनमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, मग या दोन तलवारी एका मॅनमध्ये कशा राहतील? खोतकर. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय, आता काही परिणाम होईल असं वाटत नाही. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीवर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायला कुणी अडवलं होतं ते त्यांचेच वेगळेच झाले. खोतकर. उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा घेतलाय. पण आम्ही मराठीचा पुरस्कार करणारे लोक आहोत, त्यामुळे फार काही परिणाम होईल असं वाटत नाही. ठाकरे बंधूंची युती टिकावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. खोतकर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आमचा काही आक्षेप नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. एका मॅनमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, मग या दोन तलवारी एका मॅनमध्ये कशा राहतील असं खोतकर यांनी म्हटलंय. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय, आता काही परिणाम होईल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नांवर बोलताना दिली आहे. आपण कोणासोबत जायचा हा अधिकार लोकशाहीनं सर्वांना दिलाय असं सांगत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायला कुणी अडवलं होतं ते त्यांचेच वेगळेच झाले असं खोतकर म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा घेतला आहे, पण आम्ही मराठीचा पुरस्कार करणारे लोक आहोत, त्यामुळे फार काही परिणाम होईल असं वाटत नाही असं खोतकर यांनी म्हटलंय. ठाकरे बंधूंची युती टिकावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे असं म्हणत कोण मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा प्रस्ताव आला गेला हे तपासलं पाहिजे असंही खोतकर म्हणाले. बघा, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष, आपले विचार, आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे. म्हणजे अडवलं कोण होतं? आम्ही अडवलं होतं का एकत्र यायला? ते त्यांचेच वेगळे झाले, ते त्यांचेच एक होतात, आम्हाला काय घेणं नाही त्याच्यावर. त्याने एकत्र यावं, एकत्र राहावं, आमचं काही म्हणणं नाही, आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर. आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका मॅनेमध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, तर या एका मॅनेमध्ये या दोन तलवारी कशा राहतील? दृष्ट्या काही चित्र वेगळं बदलेलं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की फार पाणी आता पुलाखालून वाहून गेलेलं आहे, त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत नाही. मराठी अस्मिता जी पुरवण्याचं होत आहे त्याचा कुठं फटका तुम्हाला तुमच्या सहयोगी पक्षांना बसेल? हा, मराठीचा मुद्दा त्याने निश्चितपणे घेतलेला आहे. पण मराठी आम्ही कोण आहेत? एकनाथ शिंदे कोण आहेत? किंवा अर्जुन खोतकर कोण आहे? आम्ही म्हणजे मराठीच आहेत ना. त्यामुळे मला असं वाटत नाही की आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का? आम्ही पण मराठीचा पुरस्कार का करणारच आहेत ना. त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल. हिंदी सक्ती करणाऱ्यांच्या सोबत नाही, तुम्ही जी रद्द करावी लागली म्हणून त्यांच्या कुठेतरी नाही, मुळामध्ये शोधलं पाहिजे हे कोणाच्या कालखंडामध्ये घडलं, कोण मुख्यमंत्री असताना यामध्ये या सर्व प्रस्ताव आणला गेला, तर मुळामध्ये ते तपासलं गेलं पाहिजे. हिंदी सक्तीचा कधीच नाही. आम्ही तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय देवेंद्रजींनी ते तातडीनं थांबवलं, रद्द केलं ते सर्व. बाळासाहेब ठाकरेंना जी जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसला जमलं तर राज ठाकरे. आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जातं, माननीय शिवसेना प्रमुख असताना दोन भाऊ एकत्र होतेच ना. कालांतराने वेगळं झाले हे मान्य आहे, परंतु आता हे त्यांचं टिकावं राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना.